मॉर्निंग स्टुडंट्स. तर आपला भूगोलाचा 7वा पाठ चालू होता, तो म्हणजे मृदा. मृदा म्हणजे माती. मग आपण प्रस्तावनामध्ये पाहिलं होती की मृदेमध्ये कोणते अजैविक घटक कुठून येतात किंवा मृदेची निर्मितीला कालावधी कसा लागतो. आणि ही जी मृदा आहे, ह्या मृदा निर्मितीचे काही प्रमुख घटक पाहिले होते. पहिला घटक होता मूळ खडक, की खडकामुळे मृदा तयार होते, म्हणून सगळ्यात आवश्यक जो असणारा घटक होता तो खडक. उदाहरणार्थ जर बेसॉल खडक असेल तर महाराष्ट्रामध्ये बेसॉल खडकाचं प्रमाण जास्त असल्यामुळे मग महाराष्ट्रामध्ये रेगूर मृदा किंवा काळी मृदेची निर्मिती झालेली आहे. म्हणजे खडक खूप महत्वाचा असतो. दक्षिण भारतामध्ये ग्रॅनाइट आणि नीस खडक होता आणि त्या ग्रॅनाइट आणि नीस खडकापासून मग तिथे तांबडी मृदा तयार होते, त्याचं पण उदाहरण पाहिलं होतं. दुसरं होतं प्रादेशिक हवामान, की त्या प्रदेशामध्ये जसं हवामान असेल त्या हवामानावर तिथे मृदा निर्मितीचा काळ किंवा मृदा निर्मितीचे प्रकार अवलंबून असतात. जर कधी व्यवस्थित हवामान असेल, म्हणजे उदाहरणार्थ खूप तापमान असेल किंवा पर्जन्यमान असेल तर मग ती मृदा लवकर तयार होते. खूप कमी तापमान असेल किंवा कमी पर्जन्य असेल तिथे कमी प्रकारची मृदा तयार होते. जर एकच प्रकारचा खडक असेल आणि वेगवेगळ्या प्रकारचं हवामान असेल तर त्या हवामानाच्या प्रकारानुसार तिथे वेगवेगळी प्रकारची मृदा तयार होते. त्याचं मी तुम्हाला उदाहरण पण सांगितलं होतं. महाराष्ट्रामध्ये बेसॉल खडक आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये काळी मृदा पण आहे आणि तांबडी मृदा पण आहे, कारण की तिथे हवामानाचा प्रभाव जास्त झालेला आहे, म्हणून हवामानाचा पण परिणाम होतो. जैविक घटकांमध्ये सांगितलं होतं की तिथले वनस्पती, प्राणी यांचे अवशेष जेव्हा कुजतात तेव्हा त्याचं विघटन करण्याचं काम काही सूक्ष्मजीव करतात आणि सूक्ष्मजीवांमुळे विघटन झाल्यामुळे मग त्या ठिकाणी विविध प्रकारचे जैविक घटक एकत्र येतात. जैविक घटकांमुळे त्या मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण वाढते. मग जिथे ह्युमसचं प्रमाण जास्त असतं तिथली मृदा खूप सुपीक असते. जिथे ह्युमसचं प्रमाण कमी असते तिथे मृदा एवढी सुपीक राहत नाही. त्याचं उदाहरण पण सांगितलं होतं तुम्हाला. मग गांडूळ खत प्रकल्प का तयार झाले? कारण की ह्युमसचं प्रमाण वाढवण्यासाठी असे प्रकल्प आहेत. मग तुम्ही त्या प्रकल्पामध्ये जाऊन तपास करू शकतात की ती खत तयार करायला काय काय लागतं. तर ते ओला कचरा लागतो, पाणी पण लागतं, उष्णता पण लागते, तेव्हा ते खत तयार होतं. नंतर कालावधी पण सांगितला की 2.5 सेंटीमीटरची मृदा ही अतिशय सुपीक मृदा आहे. मग ती तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो, 1-2 वर्षामध्ये तयार होत नाही. म्हणून अशी मृदा टिकून ठेवणं महत्वाचं आहे. मृदेची काळजी घेणं महत्वाचं आहे. मृदेची धूप पण होऊ द्यायची नाही किंवा मृदेला खराब पण करायची नाही. जर खराब मृदा झाली तर ती पुन्हा तयार होण्यासाठी खूप वर्ष लागतो, म्हणून मृदेची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. अतिरिक्त जलसिंचन किंवा अतिरिक्त रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर खूप कमीत कमी करण्यात यावा. जैविक खतांचा वापर जर केला तर ती मृदा दिवसेंदिवस सुपीक होईल नापीक होण्याऐवजी, पण तुम्ही रासायनिक खत खूप टाकले तर मग ती नापीक होत जाते. तर अशा प्रकारे आपण इथपर्यंतचा भाग पाहिला होता. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. नेहमी लक्षात ठेवामध्ये असं त्यांनी दिलेलं आहे की मृदा म्हणजे माती नव्हे. मृदा आणि मातीमध्ये खूप फरक आहे. मृदा आपण एक संसाधन म्हणून त्याचा उपयोग करत असतो. मृदा कशी तयार होतो तुम्हाला माहिती आहे की अपक्षय झालेल्या खडकांचा चुरा, जे खडक असतात तो खडक अगोदर फुटतो आणि फुटल्यानंतर त्याचा चुरा होतो आणि त्या चुऱ्यामध्ये अर्धवट किंवा पूर्ण कुजलेले किंवा अर्धवट कुजलेले जैविक पदार्थ असतात आणि ते जैविक पदार्थ विघटन कोण करतं तर ते सूक्ष्मजीव करतात. म्हणजे त्याच्यामध्ये अपक्षय झाला खडकांचा चुरा पण आहे, निसर्गामधून काही पदार्थ पण एकत्र झालेले आहेत, जैविक पदार्थ पण एकत्र झालेले आहेत आणि ते जैविक पदार्थाचं विघटन तिथे सूक्ष्मजीवांनी केलेलं आहे. म्हणजे त्या चुरामध्ये एक सूक्ष्मजीव पण आहे, त्या चुऱ्यामध्ये भुगा पण आहे, मातीचा चुरा पण आहे आणि त्या भुग्यामध्ये मग जैविक पदार्थ पण आहे आणि असा तो पदार्थ तयार झालेला आहे, त्याला म्हणतात मृदा. मग मृदेमध्ये जैविक घटक आणि अजैविक घटक यांचं सातत्याने आंतरक्रिया होत असते. जैविक घटक म्हणजे तिथे सूक्ष्मजीव आहेत, ते जैविक आहेत आणि पालापाचोळा हा अजैविक, त्यांचं त्या ठिकाणी काय होतं, आंतरक्रिया होते. म्हणजे ते कुजवण्याचं काम त्या ठिकाणी सतत चालू असतं आणि मग मृदा तयार होते. आणि मृदा कशामुळे, मृदा सगळ्यात जास्त उपयोग कोणाला पडते, वनस्पतीला, आणि वनस्पतींवर आपण जीवन जगतो. म्हणजेच मृदा एक प्रकारचं परिसंस्था आहे. मृदा काय, एक प्रकारची परिसंस्था. मृदा चांगली असेल तर वनस्पती लागतात, वनस्पती असतील तर प्राणी असतात, प्राणी असेल तर मानव असतात. अशी एक परिसंस्था आहे मृदा. पण मातीचा विचार केला तर माती ही एक परिसंस्था नाही. माती ही एक परिसंस्था नाही. थोडक्यात असं म्हटलेलं आहे त्यांनी की कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा, असं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. कारण शेतकरी त्या ठिकाणी पिकांचं उत्पादन करतो, पिकांचं उत्पादन केल्यानंतर मग त्याच्यावर प्राणी अवलंबून असतात, त्याच्यावर मानव अवलंबून असतात. म्हणजे एक पूर्ण परिसंस्था त्याच्यावर अवलंबून असते मृदेवर. आणि कुंभार काय करतो, त्या मातीचा उपयोग एखाद्या भांड्याचा, मग त्या भांड्याचा उपयोगावर काही विविध प्राणी थोडी अवलंबून असतात, जगतात थोडी त्या प्राणी त्या भांड्यावर. उदाहरणार्थ त्याने एक मडकं तयार केला, आपण मडक्यामध्ये पाणी टाकू शकतो, पण पाणी टाकण्यासाठी आपण दुसऱ्या गोष्टीचा पण उपयोग करू शकतो.
त्या मडक्यावर काही सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये राहणार नाही, त्या मडक्यामध्ये काही वनस्पती उगणार नाही. म्हणजे याचा अर्थ की कुंभार जी वापरतो ती माती तो पदार्थ म्हणून त्याचा उपयोग करतो, आणि शेतकरी वापरतो ती मृदा तो संसाधन म्हणून त्याचा उपयोग करतो. तर हा फरक आहे मृदेमध्ये आणि मातीमध्ये. माती एक पदार्थ आहे, मृदा एक संसाधन आहे किंवा एक पूर्ण परिसंस्था म्हणून त्याचा आपण उपयोग करत असतो. तर अशा प्रकारे मृदा म्हणजे माती नव्हे असं त्यांनी एक त्या ठिकाणी मुद्दा दिलेला आहे. पुढे आपल्याला बघायचं, एक प्रयोग करायला लावलेला आहे त्यांनी की 3 कुंड्या घ्यायच्या, सारख्या आकाराच्या 3 कुंड्या घ्यायच्या. एक कुंडीला मागून बंदोबस्त करायचं, म्हणजे तिथे पाणी टाकायचंय म्हणून ती पाणी वाहून जाऊ नये म्हणून तिला बंदोबस्त करायचंय. त्या याला एका कुंडीमध्ये काहीच टाकायचं नाही, एका कुंडीमध्ये पूर्ण भरून पाणी टाकायचं आणि एका कुंडीमध्ये माती टाकायची. अशी 3 आकाराच्या कुंड्या घ्यायला लावलेल्या आहेत त्यांनी. तिघांमध्ये वेगवेगळी कृती सांगितली की एक कुंडीला खाली ठेवायची, एक कुंडीमध्ये पूर्ण पाणी भरून ठेवायचं आणि एक कुंडीमध्ये पूर्ण माती टाकायची. असे हे 3 कुंड्या असतील. आणि या तिघही कुंड्यांमध्ये बिया टाकायच्या. मग कशाच्या बिया? तुम्ही वाटाणे टाकू शकतात, अळीव टाकू शकतात, मूग, मेथी. आपल्या घरामध्ये ज्या बिया असतात मेथीच्या, मुगाच्या, उडदाच्या, चवळीच्या, धणे असू शकतात, कोथिंबीर उगवते त्याच्यापासून, अशा बिया त्या तिघांमध्ये सारख्या टाकायच्या. म्हणजे खाली कुंडीमध्ये जे टाकणार तेच पाण्याच्या कुंडीमध्ये टाका आणि तेच मातीच्या कुंडीमध्ये टाका. आणि 3ही कुंड्या उन्हामध्ये ठेवायला लावलेल्या आहेत. 3ही कुंड्या उन्हामध्ये ठेवल्यानंतर 4-5 दिवसात त्या कुंड्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकायचे. ज्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही, म्हणजे खाली आहे त्याच्यामध्ये पण पाणी टाका आणि जे मातीचं आहे त्याच्यामध्ये पण पाणी टाका आणि ती कुंड्या उन्हात ठेवा. आणि मग निरीक्षण करा की त्या बियांचं काय झालं. तर साहजिकच जिथे काहीच टाकलेलं नाही, तुम्ही नुसतं बिया टाकून दिल्या आणि पाणी टाकतायत दररोज, त्या बियांचा वनस्पतीमध्ये वाढ होईल का किंवा त्या बियांपासून रोपटे उगवतील का ते बघायचं. पाण्यामध्ये टाकून दिलं तर त्याच्यामधून रोपट्यांची वाढ होईल का ते बघायचं, आणि मातीमध्ये जर टाकलेलं असेल तर मग त्याच्यामधून रोपट्यांची वाढ होईल का ते बघायचं. तर साहजिकच ज्या ठिकाणी माती असेल त्या मातीमधूनच मग त्या बियांमधून रोपटी उगवताना दिसेल. पाण्यामधून तर नाही, ते खराब होऊन जातील, कुजून जातील ते. आणि जे ते काही जणी टाकले नुसतं बिया टाकून ठेवल्यात तिथून सुद्धा, आता उदाहरणार्थ आपल्या बरणीमध्ये मग खूप बिया असतात, म्हणजे मूग असतात, चवळी असतात, धणे असतात, मग तिथून झाडं का उगवत नाही? तर त्याचं कारण असं आहे की वनस्पती वाढीसाठी सजीव सृष्टी मधला सगळ्यात महत्वाचा घटक आहे वनस्पती. वनस्पती आहेत म्हणून सगळे प्राणी आहेत, सजीव सृष्टी आहे, वनस्पती आहेत म्हणून पृथ्वीवरील सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो वनस्पती. आणि वनस्पतीची निर्मिती किंवा वनस्पतीला जो आधार असतो किंवा वनस्पतींची जी वाढ असते ती वाढ कशावर अवलंबून असते? बघा, वनस्पतीची वाढ, वनस्पतीचा आधार आणि वनस्पतीची निर्मिती, हे 3ही जे घटक आहेत ते कशावर अवलंबून आहेत? तर ते मृदेवर. कशावर अवलंबून आहेत? त्या मृदेवर. त्या प्रयोगामध्ये तेच सांगितलं होतं की ज्या कुंडीमध्ये मृदा असेल त्या मृदेमध्ये तुम्ही बिया टाकल्यात तर त्या बियांमधून रोपटे उगवताना दिसेल. म्हणजेच वनस्पतीची वाढ त्या मृदेमधून होते. वनस्पतीचा आधार तो वनस्पती खाली नाही पडू देत, म्हणजे आधार जो आहे त्याला बेस जो आहे ती मृदा आहे, किंवा निर्मिती वनस्पतीची निर्माण कुठून होईल? मृदेमधून होईल. तर अशा प्रकारे मृदेची वाढ, मृदेचा आधार आणि मृदेची वनस्पतीची वाढ, वनस्पतीचा आधार आणि वनस्पतीची निर्मिती हा जो घटक आहे हा मृदा आहे. म्हणून मृदेला अनन्यसाधारण महत्व आहे, असाधारण महत्व आहे मृदेला. मग अशी जी मृदा आहे त्या मृदेचे पण काही घटक असतात, मृदेचे पण काही प्रकार असतात. उदाहरणार्थ सुपीक मृदा, किंवा एखाद्या प्रदेशामध्ये सुपीक मृदा नसेल किंवा एखाद्या प्रदेशामध्ये मृदेचा अभाव असेल. ते बघू आपण तिघांमधला फरक. पहिला आहे सुपीक मृदा, दुसरा आहे सुपीक मृदा नसणे म्हणजे नापीक मृदा, आणि तिसरा आहे मृदेचा अभाव. सुपीक मृदा, नापीक मृदा म्हणजे त्या ठिकाणी जास्त सुपीक आहे, आणि तिसरा आहे मृदेचा अभाव म्हणजे तिथे मृदा नाही, जास्त मृदा नाही, म्हणजे तिथे बर्फाच्छादित प्रदेश वगैरे आहे किंवा खडकाळ जमीन आहे, म्हणजे सपाट खडकाळ वाळवंट सारखी जमीन आहे, म्हणजे तिथे मृदेचा अभाव आहे. मग कोणत्या प्रदेशामध्ये वनस्पतींची वाढ, वनस्पतीचा आधार किंवा वनस्पतीची निर्मिती जास्त होईल? तर इथे वनस्पतीची निर्मिती जास्त, वनस्पती जास्त असते ना.
तर या प्रदेशामध्ये वनस्पतीचं प्रमाण खूप जास्त असेल, इथे दाटीवाटीने वनस्पती आढळतील. उदाहरणार्थ मग पृथ्वीवर विषुववृत्तीय प्रदेश. या विषुववृत्तीय प्रदेशाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सुपीक मृदा आहे. सुपीक मृदा म्हणजेच काय की त्याच्यामध्ये ह्युमसचं प्रमाण, जैविक घटकांचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे त्या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जी मृदा आढळते ती सुपीक मृदा आहे. म्हणून अशा ठिकाणी वनस्पतींची वाढ जास्त होताना दिसून येते. सुपीक मृदेमध्ये तिथे वनस्पती खूप मोठ्या प्रमाणावर वाढतात. ज्या ठिकाणी सुपीक मृदा नाही, ज्या ठिकाणी नापीक मृदा आहे, अशा ठिकाणी नापीक मृदेत सुद्धा वनस्पतींची वाढ होते, पण ती जास्त प्रमाणावर होत नाही. तिथे वनस्पतींची वाढ कमी होते. उदाहरणार्थ वाळवंट. वनस्पतींची वाढ कमी. मग उदाहरणार्थ वाळवंट. उदाहरणार्थ राजस्थानचं वाळवंट बघा आपलं. त्या ठिकाणी जर गेलात तर मग तिथे निवडुंग, घायपाट, खेजडी अशा छोट्या छोट्या वनस्पती आणि काटेरी वनस्पती आढळतात. परंतु जिथे वनस्पतींची वाढ जास्त होते तिथे साहजिकच सुपीक मृदा असेल. उदाहरणार्थ विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कधी गेला तर खूप उंच उंच झाडे, दाटीवाटीने झाडं वाढतात. म्हणजे वनस्पतीचा जो आधार आहे ती आहे मृदा. पण मृदेचे पण काही फरक आहेत. सुपीक मृदा असेल तर वनस्पतींची वाढ चांगली होते. नापीक मृदा असेल तर वनस्पतींची वाढ जास्त प्रमाणावर होऊ शकत नाही. आणि जिथे मृदेचा अभाव असतो, उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, मृदा कमी आहे कारण की तिथे बर्फाच्छादित प्रदेश आहेत. मग अशा बर्फाच्छादित प्रदेशामध्ये वनस्पती शक्यतोवर आढळत नाही. मग जेव्हा ते बर्फ वितळतात तेव्हा छोटे छोटे वनस्पती वाढतात, परत बर्फ आला की वनस्पती मरून जातात. म्हणजे जिथे मृदेचा अभाव असतो तिथे वनस्पती वाढत नाही. तर अशा प्रकारे हे आपल्या पृथ्वीवर फरक दिसतो. जिथे सुपीक मृदा तिथे वनस्पतींची वाढ जास्त, जिथे नापीक मृदा तिथे वनस्पतीची वाढ कमी, आणि जिथे नाहीच अभाव आहे म्हणजे मृदाच नाही तिथे वनस्पती वाढत नाही, वनस्पती नसतात. उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश. तर हा फरक आहे आणि या फरकामुळे वनस्पतींमध्ये सुद्धा फरक आहे. आणि वनस्पती हा आपला पृथ्वीवरचा मेन घटक आहे, महत्वाचा घटक आहे, तो आपला आधार आहे, वनस्पती जीवन. मग आणि या वनस्पतीची वाढ त्या मृदेवर अवलंबून असते. ज्या ठिकाणी खूप चांगलं हवामान आहे, भरपूर पाणी आहे, सूर्यप्रकाश आहे, बघा काय सांगतोय मी की ज्या ठिकाणी खूप चांगलं हवामान आहे, भरपूर पाणी आहे आणि सूर्यप्रकाश आहे, तर अशा ठिकाणी वनस्पती जीवन समृद्ध असेल का? एक विचार करा. जिथे मस्त हवामान आहे, छानपैकी हवामान, भरपूर पाणी पण आहे आणि सूर्यप्रकाश पण छान येतो आणि तिथे तुम्ही वनस्पती लावलेत तर मग वनस्पती वाढतील का? जर त्या ठिकाणी मृदा नसेल, चांगली मृदा, तर अशा ठिकाणी पाणी राहून चालणार नाही किंवा अशा ठिकाणी हवामान चांगलं राहून चालणार नाही किंवा सूर्यप्रकाश पण राहून चालणार नाही. तर अशा ठिकाणी मृदा पण असणं आवश्यक आहे. म्हणून मृदा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. माती आहे म्हणून वनस्पती, मृदेमध्ये वनस्पतींची वाढ होते. मग जिथे खूप चांगलं हवामान आहे किंवा पाणी पण चांगलं आहे तर अशा ठिकाणी वनस्पतींची वाढ होऊ शकत नाही. तर वनस्पतींचं जीवन समृद्ध करायचं असेल किंवा वनस्पती चांगल्या वाढवायच्या असतील तर तिथे सुपीक मृदा असणं आवश्यक आहे. मग सुपीक मृदा म्हणजे मृदा खूप महत्वाची असते हे आपल्याला आता याच्यावरून कळालं, कारण की त्याच्यावर वनस्पती अवलंबून असतं आणि वनस्पतींवर आपण अवलंबून असतो किंवा सजीव सृष्टी अवलंबून असते. म्हणजे एक परिसंस्था तयार होते मृदेमधून. मग हे लोकांचं लक्षात आलं. सुरुवातीला लोकांचं असं लक्षात आलं की जर आपण मृदेमध्ये, जमिनीमध्ये बी टाकली तर मग पिकांचं वाढ होते. नंतर हळूहळू माणसांचं असं लक्षात येऊ लागलं, लोकांचं असं लक्षात येऊ लागलं की जर आपण नदीकाठी, नदीच्या काठावर जी माती असेल त्या मातीमध्ये जर बिया टाकल्या तर त्या ठिकाणी वनस्पतींची वाढ चांगली होते, असं लोकांचं लक्षात आलं. सुरुवातीला लोकांचं असं लक्षात आलं की जर आपण जमिनीमध्ये बिया टाकल्या तर वनस्पती उगवतात किंवा पिकं उगवतात. पण नंतर असं लक्षात आलं की जर नदीच्या काठी आपण बिया टाकल्या तर त्या ठिकाणी चांगल्या वनस्पती उगवतात, जास्त उत्पादन येतात. म्हणून हळूहळू लोक नदीच्या काठी समूहाने राहू लागले. जेव्हा त्यांना असं समजलं की नदीकाठीची जी मृदा आहे त्याच्यात जर आपण बिया टाकल्या किंवा त्याच्यात जर कधी आपण पीक पेरलं तर ते जास्त उत्पादन होतं, मग हळूहळू लोक स्थलांतर करू लागले आणि नदीच्या काठी त्या ठिकाणी जाऊन राहू लागले आणि त्या ठिकाणी शेती करू लागले समूह करून. मग तिथे नदीकाठी संस्कृतींचा उदय झाला, विकास झाला, हे आपण पाहिलेलं आहे. जुन्या काळामध्ये मग कोणत्या संस्कृती विकसित आहेत? उदाहरणार्थ सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती. सिंधू आणि हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या काठी विकसित झालेली आहे, कारण त्या ठिकाणी लोक समूह करून राहत होते. त्या ठिकाणी लोक शेती करायचे आणि शेतीवर आधारित इतर व्यवसाय करायचे. म्हणजेच शेती करण्यासाठी नदीच्या काठाची जमीन जास्त सुपीक असते, असं नंतरच्या कालावधीमध्ये लक्षात आलं. नंतर दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत गेली. लोकसंख्या वाढत गेल्यानंतर
शेतीमधून अन्नधान्याची वाढ करणं पण आवश्यक होतं. म्हणून लोक पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी पाण्याचा उपयोग करू लागले. म्हणजेच त्यांना माहीत पडलं की नुसतं माती असून चालत नाही, तर त्या मातीमध्ये जर पाणी पण टाकलं तर मग वनस्पतींची वाढ जास्त होते. मग दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत होती, लोकांच्या अन्नधान्याच्या गरजा पण वाढत होत्या. मग लोकांच्या अन्नाच्या गरजा भागवण्यासाठी लोकांनी मातीचा पण उपयोग केला आणि पाण्याचा पण उपयोग केला. आणि नंतर मग पाणी आणि मातीच्या साह्याने ते मोठ्या प्रमाणावर ज्या ठिकाणी अशी परिस्थिती असेल जिथे पाणी पण असेल आणि मृदा पण असेल त्या ठिकाणावर खूप मोठ्या प्रमाणावर लोक राहू लागले. त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली. ते असं ठिकाण शोधू लागलं की तिथे पाणी पण पाहिजे आणि तिथे चांगली मृदा पण पाहिजे. मग त्या ठिकाणी त्या मानवी समूहांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आणि मग त्या ठिकाणी ते एकत्र येऊन राहू लागले. नंतर मानवाने खूप प्रयत्न केले पिकं भरघोस येण्यासाठी, पिकांचं उत्पादन जास्त येण्यासाठी मानवाने खूप प्रयत्न केले. परंतु काही दिवसानंतर त्यांना असं दिसून आलं की नुसतं पाणी आणि मृदेचा वापर करून तर चांगलं पीक येत नाही. येतं पण नंतर हळूहळू ते पिकांच्या उत्पादनात घट होते. मग त्यांनी त्याच्यामध्ये एक प्रयोग करून बघितला की त्याच्यामध्ये तो खतं वापरू लागला, खतं टाकू लागला, सेंद्रिय खतं, पालापाचोळा टाकू लागला, प्राण्यांची विष्ठा, शेण वगैरे त्या ठिकाणी लेंड्या वगैरे टाकू लागल्या. नंतर त्याला असं दिसून आलं की त्याच्यामध्ये विक्रमी वाढ झाली. म्हणजे पिकांच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. म्हणजे सुरुवातीला मानव फक्त जमिनीमध्ये बिया टाकायचा, उत्पादन घ्यायचा. नंतर मानवाला असं लक्षात आलं की नदीच्या किनारी जायचं, त्या ठिकाणी बिया टाकायच्या, त्या ठिकाणी जास्त उत्पादन येतं. नंतर मग दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत गेली. प्रत्येक लोकांच्या अन्नाच्या गरजा भागवणं गरजेचं होतं. म्हणून पिकांच्या उत्पादनात पण वाढ करायची होती. म्हणून तो ज्या ठिकाणी पाणी पण असेल आणि ज्या ठिकाणी चांगली मृदा असेल त्या ठिकाणी जाऊन राहू लागला आणि त्या ठिकाणी पिकांचं उत्पादन घेऊ लागले. पण दिवसेंदिवस त्या ठिकाणी लोकसंख्या वाढतच गेली. मग जर या सगळ्या लोकांच्या अन्नाच्या गरजा भागवायच्या असतील तर मग आपल्या पिकांच्या उत्पादनात अजून वाढ व्हायला पाहिजे असं लोकांना वाटू लागलं. म्हणून लोकांनी हळूहळू खतांचा वापर केला आणि खतांचा वापर केल्यानंतर मग त्याच्यामध्ये विक्रमी वाढ झाली आणि विक्रमी वाढ झाल्यानंतर मग सगळ्या लोकांच्या अन्नाच्या गरजा भागवल्या जाऊ लागल्या. तर अशा प्रकारे या मृदेचा शोध लागत गेला. कोणती मृदा चांगली, कोणती मृदा कशी, याचा हळूहळू मानवाने शोध लावला. आता पुढचा मुद्दा पाहायचा आपल्याला. तर पुढे बघायचं आहे मृदेच्या प्रकारानुसार पिकांमधील विविधता. जर आपण पूर्ण पृथ्वीचा विचार केला, आपल्या पूर्ण देशाचा विचार केला तर पूर्ण देशामध्ये एकसारखे पिकं किंवा एकसारखे फळं किंवा एकसारखे फुलं घेता येत नाही. फरक आहे. उत्तर भारताचा जर विचार केला तर तिथलं अन्नधान्य थोडंसं वेगळं आहे. दक्षिण भारताचा विचार केला तर इकडचं अन्नधान्य थोडंसं वेगळं आहे. भारताचा विचार केला आणि अमेरिकेचा विचार केला तर तिथले पिकं थोडे वेगळे आहेत, आपले पिकं वेगळे आहेत. मग असं का? कारण मृदेमध्ये फरक आहे. मग मृदेच्या फरकामुळे पिकांच्या उत्पादनामध्ये सुद्धा फरक आपल्याला दिसून येतो. मृदेच्या प्रकारांमध्ये अन्नधान्य, फुले आणि फळे यांचं उत्पादन घेतलं जातं मृदेच्या प्रकारामध्ये. मग उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या दख्खनच्या पठारामध्ये रेगूर मृदा आहे, काळी मृदा आहे आणि काळ्या मृदी ही कापसासाठी आवश्यक असते. म्हणून महाराष्ट्रामध्ये दख्खनच्या पठारात कापसाची लागवड सगळ्यात जास्त केली जाते. कापूस जास्त पेरला जातो कारण काळी मृदा ही कापसासाठी सुपीक असते. दुसरी गोष्ट, रेगूर मृदेमध्ये कापूस, बाजरी किंवा ज्वारी यांचं उत्पादन जास्त होतं. कोकण किनारपट्टीचा जर विचार केला तर कोकण किनारपट्टीमध्ये मग तांबडी मृदा आहे. कोकण किनारपट्टीमध्ये, केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये तांबडी मृदा आहे. अगोदर सांगितलं होतं की दक्षिण भारतामध्ये तांबडी मृदा आहे, ग्रॅनाइट आणि निष्कल्कापासून तयार झालेली. मग अशा प्रकारामध्ये जर कधी तुम्हाला पीक पेरायचं असेल तर तुम्ही तिथे कापूस पेरला किंवा ज्वारी पेरली, बाजरी पेरली तर त्याचं उत्पादन जास्त येत नाही. तर तांबड्या मृदेमध्ये वेगळं उत्पादन येतं. उदाहरणार्थ तांदूळ, तिथे जास्त प्रमाणावर तांदूळ पेरला जातो कारण की ती मृदा तांदळासाठी सुपीक असते. म्हणजे मृदेमध्ये फरक असेल तर वनस्पतीमध्ये पण फरक आढळतो. नंतर उदाहरणार्थ मध्य प्रदेशमध्ये निचरा होणारी मृदा आहे, म्हणजे पाण्याची निचरा होणारी, पाणी त्या ठिकाणी लवकर झिरपून जातं, अशी मृदा या मध्य प्रदेशमध्ये दिसून येतं. म्हणून तिथे बटाट्यांचं उत्पादन खूप जास्त प्रमाणावर घेतलं जातं. बटाटे याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. म्हणून ज्या ठिकाणी जे उत्पादन घेतलं जातं त्या ठिकाणाच्या लोकांवर, तिथल्या आहारावर त्याचा परिणाम होत असतो. म्हणून आपल्याला ही विविधता दिसून येते. पिकांमधली विविधता, लोकांच्या आहारामध्ये विविधता. तिकडचे आता उत्तर भारतातले लोक गव्हापासून
मिळालेले पदार्थ, उदाहरणार्थ गव्हापासून ते रोट्या बनवतात किंवा गव्हापासून वेगवेगळे पदार्थ बनवतात. आणि दक्षिण भारतामध्ये जास्तीत जास्त लोक तांदळापासून तयार केलेले पदार्थ खातात. म्हणजे त्यांच्या आहारामध्ये फरक आहे आणि उत्तर भारतातील लोकांच्या आहारामध्ये फरक आहे. मग हा फरक कशामुळे? तर हा फरक आहे मृदेमुळे. कशामुळे? मृदेमुळे. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या मृदेच्या प्रकारानुसार पिकांमध्ये सुद्धा विविधता दिसून येते. जसं की काळी मृदा कापसासाठी आवश्यक असते, तांबडी मृदा तांदूळासाठी आवश्यक असते, नंतर निचरा होणारी मृदा बटाट्यांसाठी आवश्यक असते. आणि तिथे जसं उत्पादन येतं तिथल्या लोकांच्या आहारामध्ये सुद्धा त्याचा फरक दिसून येतो. तिथला आहार आणि इतर प्रदेशामधला आहार याच्यामध्ये फरक दिसून येतो, म्हणजे आहार निश्चित होतो. ज्या प्रदेशामध्ये शेती योग्य मृदा नाही अशा प्रदेशामध्ये मग अन्नधान्य कुठून येईल? ज्या प्रदेशामध्ये मृदाच नाही, जास्त शेती योग्य चांगली मृदा नाही, तर मग अशा भागामध्ये जर कधी अन्नधान्य, आता तिथे तर लोक राहतात, मग तिथल्या प्रदेशामध्ये लोकांचा अन्नधान्याची गरज कशी भागवली जाते असा जर प्रश्न आला तर साहजिकच आता वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेचा खूप विकास झालेला आहे आणि ते लोक मग वाहतुकीच्या साह्याने अन्नधान्याची आयात करून घेतात. मग उदाहरणार्थ असं आहे का? तर जगामध्ये सौदी अरेबिया नावाचा देश आहे, कतार नावाचा देश आहे, ओमान नावाचा देश आहे. ओमान कोणकोणता? सौदी अरेबिया, कतार, ओमान. आता इथे वाळवंट आहे, इथे सुपीक मृदा नाही, इथे नापीक मृदा आहे. मग इथे नापीक मृदा असल्यामुळे इथे शेतीचा विकास झालेला नाही, म्हणजे तिथे अन्नधान्य नाही, म्हणून तिथे लोक अन्नधान्य आयात करतात. तिथे पेट्रोलियम पदार्थाचं उत्पादन जास्त होतं, ते पेट्रोलियम पदार्थ निर्यात करतात, त्यांना खूप पैसा मिळतो आणि मग त्या पैशाद्वारे ते इतर गोष्टी आयात करून घेतात. उदाहरणार्थ सौदी अरेबिया, कतार आणि ओमान, कारण की तिथे सुपीक मृदा नाही, तिथे नापीक मृदा आहे. मग असे लोक ज्या ठिकाणी शेतीचा विकास झालेला आहे, उदाहरणार्थ चीन आहे, भारत आहे, अमेरिका आहे, अशा ठिकाणी सुपीक मृदा असल्यामुळे तिथे शेतीचं उत्पादन जास्त असल्यामुळे त्या देशामधून ते अन्नधान्याची आयात करून घेतात. ज्या प्रदेशामध्ये सुपीक मृदा असते त्या प्रदेशामध्ये अन्नधान्याची स्वयंपूर्णता असते, म्हणजे तिथे खूप अन्नधान्य पिकलं जातं. त्या देशांना इतर देशांवर अवलंबून राहून गरज पण नसते अन्नधान्यासाठी. अन्नधान्यासाठी ते इतर देशांवर अवलंबून असतात, कारण की त्या देशामध्ये सुपीक मृदा आहे, त्या देशामध्ये पिकांचं उत्पादन जास्त होतं. म्हणून अशा प्रदेशांमध्ये लोकवस्ती केंद्रित आढळते, दाटीवाटीने आढळते. उदाहरणार्थ भारतमध्ये, चीनमध्ये, अमेरिकेमध्ये लोकसंख्या चांगली आहे. भारतामध्ये आणि चीनमध्ये तर खूप आहे, कारण भारत आणि चीनमध्ये लोकसंख्या जास्त असण्याची मुख्य कारण आहे भारतामधली मृदा. भारतामधली मृदा सुपीक आहे, अन्नधान्य पण चांगलं पिकलं जातं, लोकांच्या गरजा पण भागवल्या जातात, म्हणून लोकसंख्या वाढून गेलेली आहे. चीनचं बी तसंच आहे. अमेरिकेमध्ये पण बरीचशी लोकसंख्या आहे, कारण की तिथली मृदा सुपीक आहे. आणि जिथे मृदा सुपीक नाही, वाळवंटीय प्रदेश आहे, मग तिथे लोकसंख्या दाटीवाटीने आढळेल का? नाही. तर अशा प्रदेशामध्ये लोकसंख्या दाटीवाटीने आढळत नाही, तर विरळ आढळते. नंतर अशा प्रदेशामध्ये शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे पण असतात, शेतीचा पण विकास झालेला असतो, म्हणून अशा प्रदेशामध्ये लोकसंख्या केंद्रित आढळते. नंतर ज्या ठिकाणी शेतीचा विकास झालेला असतो त्या ठिकाणी शेतीवर आधारित उद्योगधंदे पण असतात. उदाहरणार्थ जर शेतीचा विकास झालेला असेल आणि तिथे ऊसाचं उत्पादन जास्त होत असेल तर मग ऊसावर तयार करणारे साखर कारखाने, ऊसापासून तयार करणारे साखर, म्हणजे तिथे साखर कारखाने पण आढळतात. फळं वगैरे यांचं उत्पादन जर असेल तर मग फळावर प्रक्रिया करणारे उद्योग त्या ठिकाणी असतात. कापसाचं उत्पादन जास्त असेल तर मग तिथे कापड गिरण्या जास्त असतात, म्हणून त्या प्रदेशाचा विकास झालेला आढळतो. तर अशा प्रकारे मृदेमुळे प्रदेशाचा विकास होतो हे आपल्याला सांगता येतं. आता आपल्याला नकाशाशी मैत्री, एक नकाशा दिलेला आहे, त्या नकाशाचं वाचन करून सांगतो आणि त्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणती मृदा आहे ते आपण त्या ठिकाणी अभ्यासू. पहिले महाराष्ट्राचा नकाशा पाहू. त्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये काही प्रश्न विचारलेले, त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला सांगतो, तर ते आपल्याला अभ्यासायचं आहे. तर आपण हा महाराष्ट्राचा नकाशा पाहू शकतात आणि या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी प्रकारची मृदा दाखवलेली आहे. उदाहरणार्थ ही पहिली जी आहे ती जाडीबर्डी आहे, त्याच्यापेक्षा थोडीशी काळ दाखवलेली आहे, ती काळी मृदा आहे, ज्याला रेगूर म्हणतात. नंतर नारंगी रंगाची जी मृदा दाखवली ती जांभी मृदा आहे. किनारपट्टीमध्ये काही गुलाबी कलर पण दाखवलेला आहे, म्हणजे ती किनारपट्टीवरील गाडाची मृदा आपल्याला दिसून येते आणि थोडी पिवळसर मृदा आपल्याला त्याच्या लगतच्या प्रदेशामध्ये दिसून येते. असे 4 प्रकार महाराष्ट्रामध्ये. वास्तविक बघायला महाराष्ट्रात फक्त एकच खडकांनी तयार झालेला आहे, बेसॉल्ट खडकांनी. मग हे एवढे प्रकार का असतील? तर मग महाराष्ट्रामध्ये हवामानामध्ये विविधता असल्याचे प्रकार आपल्याला दिसून येतात. त्याच्यापैकी आपल्याला या ठिकाणी काही प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न असा विचारलेला आहे की कोणत्या प्रकारच्या मृदेने महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग व्यापलेला आहे?
पण हा कलर जास्त दिसतोय, हा काळा काळा रंग. आणि ही कोणती मृदा आहे? काळी मृदा. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे काळ्या रंगाच्या मृदेने. कोणत्या? काळी रंगाच्या मृदेने सगळ्यात जास्त आपल्याला आहे. दुसरा प्रश्न असा विचारलेला आहे, जांभी मृदा भागात आढळते. जांभी मृदा. आता तुम्ही जर कधी जांभी मृदेचं पाहिलं तर हा रंग आहे आणि कोकण किनारपट्टीचा भाग आहे. तिथे जिल्ह्यांची नाव पण दिलेली आहेत बघा. कोकण किनारपट्टीमध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांच्या जास्तीत जास्त भागामध्ये जांभी मृदा आढळते. तर दुसऱ्याचं उत्तर आहे रायगड, सिंधुदुर्ग या भागांमध्ये जास्तीत जास्त, म्हणजे ज्याला आपण कोकण किनारपट्टी म्हणतो असं त्या ठिकाणी दिसून येतं. तिसरा प्रश्न विचारलेला आहे, महाराष्ट्रातील नदी खोऱ्यात कोणती मृदा आढळते? नदी खोऱ्यात. आता महाराष्ट्राच्या नद्या ज्या आहेत ती जास्त करून काळी मृदा महाराष्ट्राच्या नदी खोऱ्यांमध्ये आपल्याला दिसून येते. याचं उत्तर तिथे मागेच दिलेलं होतं की काळी मृदा किंवा रेगूर मृदा. आता उदाहरणार्थ इथे तापी नदी आहे, इकडे गोदावरी नदी वाहते. मग अशा प्रकारे या नद्यांच्या प्रदेशामध्ये कोणती मृदा आढळते? तर काळी मृदा आहे, तिथे आपल्याला दिसून येतं. प्रश्न शेवटचा विचारलेला आहे, नाही पुढचा आहे, सह्याद्री पर्वताच्या भागात असलेल्या मृदे कोणती? सह्याद्री पर्वताच्या भागामध्ये. आता सह्याद्री पर्वताचा जर विचार केला तर हा इथे सह्याद्री पर्वत आहे. मग या सह्याद्री पर्वतामध्ये ही मृदा दिसून येते, पिवळसर मृदा. तर सह्याद्री पर्वताच्या भागामध्ये जास्त करून पिवळसर तपकिरी मृदा आपल्याला दिसून येते. आणि शेवटचा प्रश्न आहे, गाळाची मृदा कोणत्या प्रदेशात दिसून येते? गाळाच्या मृदेचा जर विचार केला तर हा जो पूर्ण किनारपट्टीचा भाग दिसतोय इथे 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 गाळाची मृदा आहे. तर कोकण किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये नद्यांच्या मुखालगत, म्हणजे नद्यांचे जे शेवटचा भाग आहे त्या भागामध्ये तिथे गाळ साचलेला आहे, म्हणून तिथे गाळाची मृदा आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये ह्या मृदेमध्ये फरक दिसून येतो. आता आपल्याला बघायचं आहे की महाराष्ट्रामधील दोन मृदेचा फरक, जाडी भरडी मृदा आणि काळी मृदा. नंतरच्या तासिकेला आपण जांभी मृदा वगैरे पाहू. अशा प्रकारे हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. तर आपल्याला महाराष्ट्रातले काही मृदेचे प्रकार अभ्यासायचे आहे. तो आपण नकाशा अभ्यासला की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रकारची मृदा आढळते. त्याच्यापैकी आता दोन मृदाचे प्रकार अभ्यासू. पुढच्या तासिकेला आपण बाकीचे मृदेचे प्रकार किंवा मृदा धूप अवनती आणि मग संधारण करायचं असेल तर तुम्हाला काय उपाययोजना करावी लागतील ते अभ्यासू. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मृदेचा रंग, मृदेची पोत किंवा मृदेची घडण प्रक्रिया, मृदेच्या थरांची जाडी यामध्ये फरक आढळतो. म्हणून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रकारची मृदा आढळते. कारण महाराष्ट्रामध्ये मृदा एकच बेसॉल्ट खडक असेल तरी एकच प्रकारची मृदा नाही. काही मृदेचा रंगामध्ये फरक आहे, त्याची पोतमध्ये फरक आहे, घडण प्रक्रियामध्ये फरक आहे, कारण की हवामान सारखं नाही म्हणून. तर अशा प्रकारे मृदेचे वेगवेगळे प्रकार तयार झालेले आहेत. त्यापैकी आपल्याला 5 प्रकार दिलेले आहेत. ते 5 प्रकारापैकी आता 2 प्रकार अभ्यासू. पहिली मृदा आहे ती म्हणजे जाडी भरडी मृदा. की महाराष्ट्रामध्ये जाडी भरडी मृदा कुठे आढळते? उदाहरणार्थ ज्या प्रदेशामध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्या भागात विदारण क्रिया खूप हळूवार झालेली असेल किंवा कमी पावसाचा प्रदेश असेल, कमी पावसाचा प्रदेश म्हणजे पर्जन्य छायेचा प्रदेश, ज्या ठिकाणी कमी पाऊस पडत असेल आणि विदारण प्रक्रिया हळूवार झालेली असेल अशा ठिकाणी जाडी भरडी मृदा आढळते. मग जाडी भरडी मृदा कुठे आढळते? तर उदाहरणार्थ पश्चिम घाटाचा माथ्यावरचा भाग, पश्चिम घाटाचा माथ्यावरचा भाग म्हणजे महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वताचा माथ्यावरचा जर भाग पाहिला तर त्या ठिकाणी जाडी भरडी मृदा आढळते. आणि अशा जाडी भरडी मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण खूप कमी असते. ह्युमस म्हणजे काय? जैविक घटकांचं विघटन होऊन ह्युमस तयार होतो. उदाहरणार्थ वनस्पतीचा पालापाचोळा किंवा मृत प्राणी यांचं अवशेष त्या मृदेमध्ये जर जास्त असतील तर ह्युमस जास्त असतो. परंतु जी महाराष्ट्रामध्ये जाडी भरडी मृदा आहे त्या जाडी भरडी मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण अतिशय कमी आढळतं. उदाहरणार्थ मग अशी मृदा महाराष्ट्रामध्ये कुठे आढळते? तर उदाहरणार्थ अजंठा किंवा बालाघाट किंवा महादेवच्या डोंगर रांगा, अजिंठाच्या डोंगर रांगा, बालाघाटच्या डोंगर रांगा किंवा महादेवच्या डोंगर रांगा या ठिकाणी जर तुम्ही पाहिली मृदा तर तिथे जाडी भरडी मृदा आढळते. ही झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार काळी मृदा. काळ्या मृदेला दुसरं नाव आहे रेगूर मृदा. काळ्या मृदा आणि रेगूर मृदा. मग महाराष्ट्रामध्ये काळी मृदा आणि रेगूर मृदा जास्त आहे कारण की तिथे बेसॉल्ट खडक आहे. बेसॉल्ट खडकापासून काळी मृदा तयार होते. मग काळी मृदा याला कापसाची मृदा असे म्हणतात कारण काळी मृदा आणि रेगूर मृदेमध्ये सगळ्यात जास्त उत्पादन कापसाचं होतं म्हणून त्याला कापसाची मृदा असे पण म्हणतात. मग जिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो त्या ठिकाणी अशी मृदा तयार होते. बघा, जिथे कमी स्वरूपाचा पाऊस होता तिथे जाडी भरडी मृदा, जिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तिथे काळी मृदा, अशी मृदा त्या ठिकाणी तयार होते. मग अशी मृदा
महाराष्ट्रामध्ये ज्या नद्या वाहतात त्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये अशी मृदा आढळते किंवा दऱ्यांमध्ये सुद्धा अशी मृदा आढळते. परंतु ही मृदेचा जर विचार केला तर महाराष्ट्राचा, आता समजा हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा जो पश्चिमेकडचा भाग आहे तिथे मृदेचा रंग खूप काळा आहे, खूपच काळी मृदा आहे. आणि पश्चिमकडचा जो भाग आहे, पूर्वेकडचा जो भाग आहे त्या भागामध्ये मृदा फिकट काळी आढळते, फिकट काळी. म्हणजे गडद काळी आणि फिकट काळी असे दोन प्रकार पडतात. दख्खनच्या पठाराच्या पश्चिम भागामध्ये अति काळी आणि पूर्व भागामध्ये म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली वगैरे या भागामध्ये जर तुम्ही त्या मृदेचा प्रकार पाहिला तर फिकट काळी, गडद काळी आणि फिकट काळी असे दोन प्रकार आहेत. जरी याचा रंग काळा असला तरी त्याच्यामध्ये सुद्धा जैविक घटकांचं प्रमाण थोडंसं कमी असतं, जास्त राहत नाही. गाळाच्या मृदेमध्ये जैविक घटकांचं प्रमाण खूप जास्त असतं. ते कसं असतं ते नंतर सांगेल. तर अशा प्रकारे या महाराष्ट्रातल्या दोन मृदेचे प्रकार आहेत. बाकीच्या मृदा आपण नंतर अभ्यासू.